नमस्कार दोस्तों, सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ। अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए, ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले। तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों। हे भारतातले पहिले राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी राज्यपदाची सूत्र घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण राज्याचा दौरा केला, लोकजीवन निरीखलं, त्यांचे दुःख पाहिले आणि त्यांचं अज्ञान पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझी प्रजा दुःखात आहे, गरिबीत आहे, अंधश्रद्धेत फसलेली आहे। या समाजाला जर मला वर आणायचं असेल, माझी प्रजा मला जर सुखी आणि संपन्न करायची असेल, तर मला राजा म्हणून, राज्यकर्ता म्हणून यांच्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि म्हणून शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शिक्षणाला पहिला क्रमांक दिला। त्या शिक्षणावर त्यांनी आपल्या उत्पन्नाचा जवळपास 26% खर्च त्या ठिकाणी मंजूर केला। म्हणजे जगामध्ये किंबहुना भारतामध्ये इतकं मोठं बजेट शिक्षणावर खर्च करणारा हा भारतातला पहिला राजा आहे। आणि म्हणून शाहू महाराजांनी अनेक समाजातील लोकांनी एकत्र शिक्षणाची त्यांची मानसिकता नसल्यामुळे जातीनिहाय हॉस्टेलची मूव्हमेंट सुरू केली। कोल्हापूरला जवळपास 21 जातींचे हॉस्टेल्स आहेत, कारण की तेव्हाचा काळ एकत्र शिक्षणाचा नव्हता, एकत्र जेवण्याचा नव्हता। ही मानसिकता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी जातीचं मानसशास्त्र अभ्यासलं आणि जातीनिहाय हॉस्टेल सुरू केले। हॉस्टेलमध्ये त्यांनी त्या जातीचं व्यवस्थापक मंडळ नेमलं, त्या जातींमधले सामाजिक कार्यकर्ते कामाला लावले आणि त्या हॉस्टेलची व्यवस्था सुरळीत केली। अनुदान त्यांनी दिलं, त्या ठिकाणी व्यवस्था केली, सुरक्षा गार्ड दिले, जागा दिली, इमारती बांधण्यासाठी अनुदान दिलं आणि अशा प्रकारे शाहू महाराजांनी कोल्हापूरला हॉस्टेलची जननी म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला आणलं। आणि म्हणून शाहू महाराजांना हॉस्टेलच्या चळवळीचे जनक मानलं जातं। आणि जेव्हा शिक्षणातून लोक तयार झाले, तर हे मुलं आणखी पुढे गेले पाहिजेत, समाजात चांगला संदेश गेला पाहिजे की शिकल्यानंतर नोकऱ्या मिळतात, नोकऱ्यांसोबत सन्मान मिळतो, पगार मिळतो, आपली गरिबी दूर होते, समाजात मान आणि सन्मान वाढतो। आणि म्हणून यांना नोकरी कायद्याने पक्की झाली पाहिजे। म्हणून 1902 साली त्यांनी आरक्षणाचा जाहीरनामा डिक्लेअर केला। 26 जुलै 1902 रोजी हा भारतातला पहिला जाहीरनामा आहे ज्याच्यामध्ये 50% आरक्षण देण्याची तरतूद आहे। आणि त्यांनी हे म्हटलं की याच्यामध्ये मागासलेले कोण आहे आणि पुढारलेले कोण आहे, तर त्यांनी मागासलेल्या लोकांची आणि मागे राहिलेल्या लोकांची व्याख्या केली। मागे कोण राहिले, ज्यांना शिक्षणाचे हक्क नव्हते, पुढे कोण गेले यांची यादीच दिली त्यांनी जाहीरनाम्यामध्ये। 4 जातींचा उल्लेख केला त्यांनी, हे पुढारलेले लोक आहेत। मग त्यामध्ये ब्राह्मण आहेत, त्यामध्ये शनवी आहेत, त्यामध्ये परभू आहेत आणि त्यामध्ये पारसी आहे। आणि यांच्यासारखे पुढे गेलेले लोक, यांना सोडून बाकी मागे राहिलेले सगळे लोक या जाहीरनाम्याच्या तरतुदीचे लाभार्थी आहेत। म्हणजे बॅकवर्ड कोण आणि फॉरवर्ड कोण याची परिभाषा सुद्धा त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे। अशा प्रकारचा 50% आरक्षण देणारा भारतातला पहिला राज्यकर्ता आहे। म्हणून बाबासाहेबांना त्यांनी सन्मानित केलं। बाबासाहेबांना त्यांना माणगाव परिषदेमध्ये अध्यक्षस्थान दिलं आणि तिथे त्यांनी मनोदय व्यक्त केला की डॉक्टर आंबेडकर बहिष्कृत समाजाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना पूर्ण देशाचे पुढारी म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद बाबासाहेबांविषयी शाहू महाराज यांनी व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माणगाव परिषदेमध्ये जे अनेक 15 ठराव केले होते, त्या ठरावांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा ठराव असा आहे की हे जे राज्यकर्ते आहेत शाहू महाराज, हे अत्यंत सुधारणावादी आहे, हे समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला त्यांनी अर्पण केलेलं आहे। असे सुप्रशासक शाहू महाराज यांचा जन्मदिवस
हा समस्त बहिष्कृत लोकांनी सणासारखा साजरा करावा असं त्या माणगाव परिषदेचं एकमत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. परंतु समाजामध्ये शाहू महाराजांचा प्रचार झाला नाही, त्यांची आयडिओलॉजी पोचली नाही, त्यांचे योगदान समाजाला माहिती नाही. त्यामुळे त्या ठरावावर अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. जर ती अंमलबजावणी झाली असती तर गावगाड्यामध्ये हा सगळा समस्त बहुजन समाज एका दिलानी एका मनाने तो राहिला असता, ठेवेदाबी विसरला असता आणि शाहू महाराजांचं जे स्वप्न होतं की सगळ्या समाजाने प्रगती करण्यासाठी आपला जो बंधुभाव आहे हा टिकवून ठेवला पाहिजे आणि शाहू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना आदर व्यक्त करणारं वातावरण समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. ते जयंतीचं नियोजन करून आपण ते साध्य करू शकतो असं ते बाबासाहेबांचं जे मत होतं ते आज आपल्याला साध्य करण्यासाठी हा जो जाहीरनामा या ठिकाणी पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे त्याचं वाचन घराघरात झालं पाहिजे आणि त्या तस्विरी फ्रेम करून आपल्या दर्शनी भागावर लावल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला आठवणे की हे आपले पूर्वज आहेत, हे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत आणि यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. तेव्हा ज्या देशातील सामाजिक लोकशाही टिकून राहील, राजकीय लोकशाही टिकून राहील आणि या देशाचं संविधान सुरक्षित राहील असं जे एकंदर मनोगत आहे ते या प्रसंगी या कार्यक्रमाच्या द्वारे मी आपणासमोर व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाविषयी काय आहे? विद्यार्थ्यांचा गुणगौरव आहे. सोबतच जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा संदेश देणार आहोत की निवृत्तीनंतर तुमचं जे ज्ञान आहे, तुमचा अनुभव आहे हा समाजाला तुम्ही द्या आणि समाजाला जाणकार बनवा, समाजाला ज्ञान देऊन त्यांना बुद्धिवंत बनवा, जेणेकरून ते गैरसमजापासून सुरक्षित राहतील आणि कोणाच्याही अशा चुकीच्या पद्धतीमध्ये फसणार नाही. स्वतःचंही रक्षण करतील, समाजाचं रक्षण करतील आणि समाजातला बंधुभाव टिकवून ठेवतील.